जयश्रीच्या बर्थच्या वेळेला एका ज्योतिषाने हे सांगितलं की तुमचं सेपरेशन होईल. ते सेपरेशन झालं आणि त्याप्रमाणे मी भोपाळला टायर ऑफिसर म्हणून काम केलं आणि माझ्या बायकोने हायर सेकंडरी स्कूलमध्ये लेक्चररच्या पोस्टवर काम केलं. असं आमचं सेपरेशन जवळजवळ 20 वर्ष राहिलं. त्या 20 वर्षानंतर 1983मध्ये मी माझ्या पोस्टवरून MPSRTCमधून रिटायर झालो. रिटायरमेंटच्या टाईमला मी भोपाळला तारे गुरुजी नावाचे ज्योतिषी होते. त्या तारे गुरुजींना मी कन्सल्ट केलं की माझं भविष्यामध्ये काय लिहिलं आहे, मी काय करू. कारण तेव्हा 83मध्ये जरी मी 58 वर्षाचा झालो होतो, पण मी माझ्यामध्ये पुष्कळ विग्रस हे होतं. आणखीन ॲक्टिव्ह लाईफ एन्जॉय करायचा वाटत होता. तर म्हणून मी त्यांना विचारलं की माझ्या भविष्यात काय लिहिलं आहे. तर मी एक्सटेन्शनसाठी अप्लाय केलं होतं की मला एक्सटेन्शन 2 वर्षाचं देण्यात यावं. माझी मुलगी मेडिकल कॉलेजच्या फायनल इयरमध्ये आहे, तर माझं एक्सटेन्शन होईल का. तर सारे गुरुजींनी मला सांगितलं तुमचं एक्सटेन्शन पॉसिबल नाही आहे, तुम्हाला रिटायर व्हावं लागेल. पण तुमचा पिरियड फार बढिया येतो आहे. तर मी त्यांना म्हटलं माझ्याकडे 61 एकर जमीन आहे, काय मी शेती पाहिलं तर मला यश मिळेल. तर त्यांनी सांगितलं तुम्ही करा, तुमच्या ह्याचे खिसे मोठे करून घ्या, तुम्हाला एवढा पैसा मिळेल. तर मी रिटायर झालो तर मला जवळजवळ 3.5 लाख रुपये मिळाले. माझा पेन्शनेबल जॉब नव्हता, तर मला 3.5 लाख रुपये मिळाले. तर मग मी त्याला विचार केला की 3.5 लाख रुपये खर्च करून मी शेती उभी करीन. आणि धीरे 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 मी शेतीत गेलो. शेती विनायक छोटा भाऊ पाहत होता, तिकडे चक्कर मारला, सर्व केलं. मला त्याच्यामध्ये पुष्कळचे सजेशन त्यांना द्यावेसे वाटले. तर माझ्या छोट्या भावाला विनायकला सजेशन दिले की आपण ट्रॅक्टर विकत घेऊ, आणखीन आपण मॅकनाइज फार्मिंग करू. तर ते लोक हसायला लागले. ते हळ बखरांनी शेती जुन्या शेती करत होते. मी त्यांना पुष्कळ समजावायचा विचार केला, पण ते एग्री नाही झाले. मग मी माझी शेती माझ्या हातात घेतली. माझ्या हातात घेतली, मी ट्रॅक्टर विकत घेतला. आणखीन शेती करायला चालू केलं. आणि तारे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मागे वळून नाही पाहिलं. मी माझं फर्स्ट क्लास शेतामध्ये घर बांधलं, गोदाम बांधले, ट्रॅक्टरला लागणाऱ्या सर्व इम्प्लिमेंट्स विकत घेतले. आणखीन एक आदर्श शेती चालू केली. तर ती शेती छोटीशी डेअरी हे केली. 7 म्हशी, 4 गाई, 6 बैल असे करून शेती चालू केली, आपलं डेअरी चालू केली. सर्व माझं फार चांगलं जमलं होतं. वयाच्या 27 इरिगेशनचं पण सांगायला पाहिजे. कुवे खोदले, कुव्यांचे 3 कुवे खोदले शेतामध्ये, म्हणजे इरिगेशन चालू केलं. आपल्या विनायकच्या शेताच्या जवळ मोठा नहेर गेला आहे. विनायक नाही, आपल्या कुमारच्या शेताच्या तिथून मोठा नहेर पास झाला आहे. तो नहेर
त्यावरती मोठी 10 हॉर्स पॉवरच्या मोठी ठेवून आणि 3 कुवे खोदले, त्याच्यावर मोठे ठेवून फार बढिया इरिगेशन केलं. अरे वा. तर त्या इरिगेशनमुळे पैदावार वगैरे फारच बढिया झाली. अच्छा. त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो. हो. जेव्हा आत्मविश्वास वाढला तेव्हा मला हेच नाही कळे की आपण 80 वर्ष क्रॉस केले. यश जेव्हा मनुष्याला मिळतं, हो. यश जेव्हा मनुष्याला मिळतं तेव्हा मनुष्याचा हे उत्साह वाढतो. हो. तर मला मी 87 वर्षाचा असताना मुलांनी मला म्हटलं की दादा तुम्ही आता शेती नाही करायची, हम्म. आणि तरी शेती खोटवरती आहे हो. आणि तुम्ही मुलांकडे राहा. हो. तर 87 वर्षापर्यंत मी शेती केल्यानंतर 3 वर्षापासून आता मुलांकडे मी राहतो. आज आमच्याकडे पण घर बांधलं ते मोठं, आम्ही हरद्याचं घर म्हणजे जुनं 82 जे वर्षाच्या होतं. वयाला मी हरद्याचं घर डिसमेंटल केलं. हो. हो. आणखी मी हा विचार केला की आता आपण वय खूप वाढलंय, मृत्यूच्या जवळ येतोय, तर आपण आपल्या बायकोसाठी असं करून जा की बायकोला राहायला चांगलं घर मिळेल, आणखी पैशाची एक एडिशनल इन्कम होईल. हो. तर त्या दृष्टीने हे केलं. मी 4 दुकानं बांधणार होतो खालती, अच्छा. आणि वरती माझं फ्लॅट बांधणार होतो. त्या दृष्टीने मी हे केलं. तर मी त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हटलं की तू खालचे दुकानं राहून दे, तू वरचा माझा फ्लॅट पहिले बांध, मग आपण दुकानं बांधू. हो. हॉल बांधला गेला होता. हा. तर वरती माझा फ्लॅट त्यांनी बांधला. इतक्यामध्ये मला मेसेज मिळाला की तुमचा खालचा हॉल बँकेने पसंत केला आहे, हो. तर बँकेला तुम्ही देऊ शकता का. हा. तर मी शैलेनला कॉन्टॅक्ट केलं. कुमार एक भोपाळला होता. मग मी, कुमार आणि शैलेन हा. आम्ही आपल्या होशंगाबाद रोड भोपाळला, तिथे त्यांचं ऑफिस होतं, हेड ऑफिस. तिथे आम्ही गेलो 3घही जण आणि त्यांना भेटलो. त्या बँकेने ते घर घेतलं. तर ते घर आजीच्या नावावर आहे. अच्छा. तर आजीशी कॉन्टॅक्ट झाला आणि की ते घराचं 20,000 रुपये भाडं आपल्याला मिळायला लागलं. अरे वा. तर ते खालती बँक आली. तर आजीला वरती आमचा फ्लॅट उभा, मी वरती राहायला लागलो. हो. तर मला त्यानंतर कुमारनी पैसे पाठवले. हा. 9-1 लाख रुपये, मला वाटतं 9-1 लाख रुपये पाठवले. काय कुमार, एक चेक $20,000 असं काही पाठवला. हा. ते मला पैसे मिळताबरोबर म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन परमिशन मागितली. हा. परमिशन मिळून गेली. हा. तर ते 3रा मजला बांधला गेला. खालच्या अगदी वरच्या तो जेव्हा बांधला गेला, आणखी थोडंसं राहिलं होतं काम. असं मॅनेजर म्हणे की ह्याच्यामध्ये मी राहायला लागेन, तुमचं घर सारखं घर मी नाही पाहिलं अजून. वाव. त्याच्यामध्ये किचन आणखी तुमचं हे रूम, लिव्हिंग रूम मिळालेलं होतं. तर इथे ना असं होतं ते. तो म्हणे हा कन्सेप्ट, नवीन कन्सेप्ट आहे. आणखी मी हे तर मी त्याच्या 6 लाख रुपये खर्च करून त्या लवकर तयार केलं आणि त्याला दिला. तर आता त्याचं आपल्याला 26 लाख मिळतात. 26,000 रुपये महिना आजीला मिळतो. अरे वा. तर ते 5 वर्ष पूर्ण झाले तर 3,000 रुपये वाढून गेले. तर 29,000 रुपये आजीला मिळतात त्या घराचे, आणि 18,700 रुपये पेन्शन मिळते. हो. 700 नाही आहे, 250 आहे. नाही, 18. 250 आहे, तर 250. तर तेवढे 18,000 आणखीन ते 26,000, पण 44-45,000 रुपये आजीचे महिन्याची इन्कम होऊन गेली. त्यामुळे मला मोठं सॅटिस्फॅक्शन झालं की आम्ही आता म्हातारा आहे. प्रत्येक मनुष्य म्हातारपणानंतर जातो. तर आपण गेला तर आजी इंडिपेंडेंटली राहू शकते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही म्हातारपणी एकटे राहावं लागेल तुम्हाला, साऱ्यांनी सांगितलं होतं.
आणि तुम्ही तुमच्याकडे 2-2.5 लाख रुपये तरी ठेवा. कारण तुम्हाला इंडिपेंडेंटली तुम्हाला पंचमात गुरु आहे. तर पंचमातला गुरु तुम्हाला मुलांबरोबर राहू नाही देत. हो. तर मी म्हटलं बापरे, म्हणून मी हे सर्व हे केलं, घर बांधलं सर्व पंचमात गुरु असल्याने. पण त्याबरोबर माझा मंगळ धरामध्ये त्याची उच्चची दृष्टी पंचमावर आहे. अच्छा. आजीची शनी अष्टमात आहे, त्याची उच्चची दृष्टी पंचमावर आहे. तर एनी शनी या दृष्टीने हा. बहुत करून आम्हाला मुलाचं प्रेम मिळालं. हो. आम्ही मुलांकडे राहतोय. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी बढिया झाल्या. हो. ठीक आहे, बंद करू. तर आमच्याकडे बँकेमध्ये लाखो रुपये आम्हाला मंथली इन्कम आहे, फर्स्ट क्लास इन्कम आहे मंथली. हो. सर्वात मोठी गोष्ट, मी 90 वर्षाचा आणि माझी बायको मायासाठी आहे. आणि बायको 81 वर्षाची आणि तिचा नवरा तिचा साथ देतो. ईश्वराने हे जे केलं आहे ह्याच्यासारखं सुख नाही. हो. कंपॅनियनशिप जी आहे म्हातारपणी फार आवश्यक आहे. हो. तर बायको जवळ असणं, बायकोला नवरा जवळ असणं म्हातारपणात एक फार मोठी देणगी, देवाची देणगी आहे. हो. तर मी दत्तात्रेयांना हे करतो की असे पुढे चालू ठेवा.